अकबराची उधारी. एकदा एक माणूस दरबारात आला व अकबराला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगू लागला. तो बोलला, अकबर महाराज यांनी त्यांच्याकडून 100 सोन्याची नाणी उधार घेतली होती आणि ती परत करण्याचे वचन सुद्धा दिले होते. पण अजूनही ती परत केलेली नाही, म्हणून तो आज दरबारात न्याय मागायला आलाय. अकबर बादशाह बोलले, पण ते तर स्वप्न होतं ना. मी खरंच थोडी सोन्याची नाणी तुझ्याकडनं घेतलीये. तो माणूस बोलला, स्वप्न असलं म्हणून काय झालं, शेवटी वचन ते वचन. तुम्ही मला माझी 100 सोन्याची नाणी परत देण्याचे वचन दिले, ते तुम्हाला पाळावंच लागेल. अकबर गोंधळला. हा गुंता सोडवण्यासाठी त्याने बिरबलाला बोलवले. बिरबलाने एक शक्कल लढवली. त्याने एक आरसा ठेवला आणि या आरशासमोर 100 सोन्याची नाणी असलेली पिशवी ठेवली आणि त्या माणसाला म्हटलं, तू या आरशातून तुझी 100 सोन्याची नाणी असलेली पिशवी घे. तो माणूस गोंधळला आणि बोलला, पण हे तर त्याची प्रतिमा आहे, खरं थोडी आहे. त्यावर बिरबल लगेच बोलला, मग हे सुद्धा स्वप्न होतं. महाराजांनी तुझ्याकडून खरंच थोडी उधार घेतले होते. त्यावर त्या माणसाला आपली चूक लक्षात आली आणि तो खजील होऊन दरबारातून निघून गेला आणि अकबराने बिरबलाचे तोंड भरून कौतुक केले. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.